अ कंपाऊंड एक्स कंपाऊंड आहे, मोलार मास किती आहे 108 ग्रॅम पर मोल. अंडरगोज ऍसिटायलेशन. ऍसिटायलेशन म्हणजे ऍडिशन ऑफ, ऍसिटायलेशन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ C double bond O CH3 group and removal of hydrogen. म्हणजे one hydrogen is replaced by COCH3 group called as acetylation. ठीक आहे. To give product with molar mass 192. प्रोडक्ट दिलेलं आहे आफ्टर ऍसिटायलेशन. ठीक आहे. ऍसिटायलेशन झाल्यानंतर काय होणार इथे, एक प्रोडक्ट येईल. प्रोडक्टचा मास किती आहे 192 ग्राम पर मोल. ठीक आहे. द नंबर ऑफ अमायनो ग्रुप इन द कंपाऊंड एक्सिस. म्हणजे तुमच्या एक्स मध्ये किती नंबर्स ऑफ अमायनो ग्रुप असते. ठीक आहे. तर सगळ्यात आधी काढा की मास कितीने इन्क्रीज झालेला आहे. मास कितीने इन्क्रीज झालेला आहे, किती येणार 184 इन्क्रीज कितीने झालेला आहे 84. म्हणजे टोटल मास कितीने इन्क्रीज झालेला आहे 84. ठीक आहे. जर 1 मोल ऑफ ऍसिटायलेशन होत असेल, 1 मोल ऑफ ऍसिटायलेशन होत असेल तर किती मास ऍड होणार. COCH3 चा मास किती येईल, COCH3 चा मास किती येणार 43 होणार. बरोबर कळतंय. एका COCH3 चा मास किती असणार 43 असेल. आणि जेव्हा तो सबस्टिट्यूट होईल कुठे कुठे एक एच कमी होणार. म्हणजे ओव्हरऑल काय करावं लागेल, एक युनिटनी मास काय करावं लागेल मायनस करावं लागेल. म्हणजेच किती होणार 42. मग 42 इंटू 2 किती येणार 84. म्हणजे किती मोल्स ऍड झाले असणार 2 मोल्स. किती मोल 2 मोल. कळलं. म्हणजे माझ्या एक्स कंपाऊंड मध्ये किती NH2 असतील. तर त्या काय करायचंय, कितीने इन्क्रीज झालेलं आहे मास हे चेकआउट करायचंय. कितीने इन्क्रीज झालेलं आहे तर 84 ने झालेलं आहे. तर मी 1 मोल ऍड करणार किंवा ऍसिटायलेशन करताना मी 1 मोल ऍड केलेला आहे, तर किती मास इन्क्रीज होणार माझ्या त्या कंपाऊंड मध्ये 43. पण 43 जर ऍड केलाय तर एक मायनस पण होणार ना तिथून, कारण हायड्रोजन काय होतोय रिमूव्ह होत आहे. म्हणजे ओव्हरऑल किती ऍड होईल माझा 42 ग्राम पर मोल ऍड होणार माझ्या पर्टिक्युलर एक्स कंपाऊंड मध्ये. ठीक आहे. तर काय होईल मग टोटल कितीने वाढलेलं आहे 82. एका युनिटचा मास किती आहे 42. तर डिरेक्टली काय करायचं डिवाइड करायचं. ऑब्विसली आहे ना. काय करायचं आधी, असं जर क्वेश्चन आला तर सगळ्यात आधी काय करायचं, मास कितीने इन्क्रीज झालाय ते चेक करायचंय. मास कितीने इन्क्रीज झालाय ते चेक करायचंय. टोटल मास लिहायचंय. ठीक आहे. आणि ऍसिटायलेशन होताना 1 मोल किती मास तुमचा ऍड होणार 42. ओव्हरऑल 43 आहे, पण एक हायड्रोजन पण रिमूव्ह होणार. म्हणजे तुम्ही 1 मोलला 42 ग्राम पर मोल कन्सिडर करू शकता. तर डिवायडेड बाय काय करायचं 1 मोल. ठीक आहे. तर काय होईल 84 डिवायडेड बाय 42. म्हणजे ओव्हरऑल आन्सर किती येणार तुमचं 2. तर माझ्या एक्स कंपाऊंड मध्ये किती NH2 युनिट्स असतील 2 NH2 युनिट्स असेल. ठीक आहे.